पुन्हा एकदा शांतपणे हिशोब करीत कर्तव्यांचे, कर्मांचे, सुखदुःखांचे तुम्ही सुद्धा ते शांतपणे करा. फक्त परमेश्वराला आणि अंतरात्म्याला हिशोब द्यायचा आहे, विसरू नका. निघते सुखाने राहा. मीरा, मीता किचन मध्ये नाही. कुठे गेली? बेडरूम मध्ये नाही. अरे अरे कुठे जाईल, असेल घरातच. आपण बघूया ना. तू बाहेर बघतोस का? मी गच्चीवर बघून येते. शुभंकर टेन्शन नको घेऊ, मी नर्सरीत बघते. खरं तर या सगळ्याची जबाबदार परिस्थिती आहे. तुझ्या नाका तोंडात पाणी जाऊन बुडून मरत होतीस तू. त्यावेळी तुला ज्या दोराचा आधार सापडला तू घेतलास आणि जीव वाचवलास. तुझा नाही, आमचा जीव वाचवलास. दादाबाईंनी पण मला नेहमी हेच सांगत असतात. काय? हेच की सरोगसी तुझ्या पचनी पडणं जितकं अवघड आहे तितकंच अवघड ते समीरसाठी आहे. म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला कधी विसरू नकोस. खरंच आशू, दादाबाईंचा आपल्याला सपोर्ट आहे. माझं सतत लक्ष असते तिच्याकडे, झोपही सावध असते माझी. आजच नेमकं काय झालं कळत नाही. दादा, अरे प्लीज, तू असं काय करतोस रे? तू सुद्धा इतका दमलायस, तुझा सुद्धा बॅकलॉग आहे झोपेचा. स्वतःला नको ना दोष देऊस. आणि अशा तू बिनधास राहा. अन्वयला मी आपलं मानलंय, त्याच्यावर कधीच अन्याय नाही होणार. तो कायम आपलाच राहील. नमिता ना घरातून निघून गेलीये अचानक, कोणालाही न सांगता. आणि तिची सध्याची अवस्था माहितीये ना तुला. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप काळजी वाटते. ती तुझ्याकडे आली किंवा तुला काही कळलं तर मला लगेच कळवशील प्लीज. हो नक्की. थँक्यू आशू. मिसेस प्रधान घरातून कुठेतरी निघून गेलेत, कोणालाही न सांगता. ही गोळी घेतोस? नको. असं काय करतोस? तुझं डोकं दुखतंय ना. प्लीज. ठीक आहे दादा, प्लीज घे. अरे चल आवर आता, उशीर नाही का होता ऑफिसला जायला? नाही, मी आज नाही जाते ऑफिसला. जर कणकण आले. ऍक्च्युली सुलेखा शुभंकरची मैत्रिणी कळल्यापासून कामावरचा मन सोडलाय. जावंसं नाही वाटत आहे ऑफिसला. हॅलो. हा, प्रधान मेन्शन. काय? ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब. हो, आम्ही लगेचच येतो. थँक्यू. अमोक. अमुक काय झालं? शुभंकर, हे बघ, पोलिसांना फक्त संशय आहे. कसलं संशय? एका बाईचा ऍक्सिडेंट झालाय आणि तिचं वर्णन नमिताशी जुळतंय. म्हणून आपल्याला फक्त आयडेंटिफिकेशनसाठी जायचं. चल शुभंकर.